हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025 याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स कागदपत्र तयार ठेवणं गरजेचं आहे, त्याचबरोबर जाहिरात कधी प्रसिद्ध होतील या सर्व बाबीबाबत चर्चा करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर पोलीस भरतीच्या अपडेट्सबाबत लवकरात लवकर माहिती मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही असणारी लिस्ट आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, तिथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, त्याचबरोबर पॅन कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर तुमचा स्पष्ट असा नवीनतम फोटो असला पाहिजे. काही मुलांनी आजही आधार कार्ड असणारे त्या ठिकाणी सुरुवातीचेच काढलेले, ते अपडेट केले नाहीत. अपडेट केले नसतील तर अपडेट करून घ्या. आणि त्याचबरोबर ते नसेल तर पॅन कार्डवर अपडेटेड फोटो वगैरे जे तुम्ही आहे असं वाटाल अशा पद्धतीचं असणारं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, इथं व्यवस्थित वाचा, 10वी प्रमाणपत्र म्हणलंय, ज्याला इकडे विदर्भामध्ये या ठिकाणी 10वीचा डिप्लोमा म्हणून ओळखल्या जाते. त्याचबरोबर तुम्ही मराठवाड्यामध्ये वगैरे गेलात तर त्याला सनद म्हणल्या जाते. आणि तेच तुम्ही असणारं मुंबई साईडला वगैरे गेलात तर त्याला असणारं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट म्हणून ओळखले जाते. पासिंग सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, तर हे पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. का तर त्याचं कारण स्पष्ट लिहिलेलं आहे, वयाचा पुरावा म्हणून. कारण बघा, मार्कशीटवर तुमची डेट ऑफ बर्थ असत नाही, मात्र 10वीचं जे प्रमाणपत्र असते, पासिंग सर्टिफिकेट जे असते, ते असणाऱ्या त्या ठिकाणी खाली तुमचा त्या ठिकाणी जन्म दिनांक त्याचबरोबर जन्मस्थळ दोन्हीचाही उल्लेख असतो नवीन ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं तो असणारा तुमच्या वयाचा पुरावा म्हणून गणला जातो. म्हणून 10वीचं प्रमाणपत्र, सनद किंवा डिप्लोमा म्हणा, पासिंग सर्टिफिकेट म्हणा, हे असणं गरजेचं आहे. तिसरं त्या ठिकाणी तयार ठेवा 12वीची मार्कशीट किंवा त्याचबरोबर ऑप्शनमध्ये पासिंग सर्टिफिकेट. पासिंग सर्टिफिकेट आता जे जस्ट असणारे त्या ठिकाणी पास झालेले असतील, त्यांच्या आले नसतील तर या असणाऱ्या ऑगस्टच्या शेवटी किंवा त्याचबरोबर सप्टेंबर मध्ये येऊन जातात, तर त्यांनी पण आपल्या कॉलेजमधून असणारं पासिंग सर्टिफिकेट प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो, मार्कशीट तर आपल्याकडे ऑलरेडी मिळाले, तर पासिंग सर्टिफिकेट पण ठेवा. कारण बघा, मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा आपण त्या ठिकाणी असणारं फॉर्म भरत होतो पोलीस भरतीचा, तेव्हा त्या ठिकाणी असणारं पासिंग सर्टिफिकेटचा म्हणजे 12वी पास झालेल्या प्रमाणपत्राचा क्रमांक मागत होतं, मार्कशीटचा नाही. मार्कशीटचा चालून गेला, एवढं काही हे आलं नाही. पण जर समजा मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण ती आणून घ्यायला काही हरकत नाही. कारण जर आपण लागलो आणि त्यावेळेस जर समजा एखादा अधिकारी जे असणारे प्रमाणपत्र तपासणारे बाबू लोक असतील, त्यांना जर वाटलं बाबा तर बिनकामी नको त्या गोष्टीचा त्रास आपल्याला होऊ नये, म्हणून प्रमाणपत्र असेल तर बिलकुल आपण तो घेऊन जायला पाहिजे. त्याचबरोबर त्याचाच वापर सुरुवातीला केला पाहिजे. पुढचे डॉक्युमेंट पाहूयात. तर पुढचं डॉक्युमेंट आहे जातीचे प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. लागू असल्यास का म्हटलंय, कारण ओपन कॅटेगरी वाल्याला हे लागू असत नाही. ओपन वाल्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, त्याच्यामुळे लागू असल्यास असा शब्द आहे. उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, ज्याला आपण नॉन क्रिमिलियर म्हणतो, जे पण असणार लागू असल्यास का लिहिलंय, कास्ट सर्टिफिकेट SC ST ना असते, बरोबर, पण यांना नॉन क्रिमिलियर असत नाही. SC ST कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागत नाही, निघतच नाही त्यांचं. आलं का लक्षात? त्याच्यामुळे इथं लिहिलेलं आहे लागू असल्यास. नॉन क्रिमिलियर हे त्या कोणकोणत्या कॅटेगरीला लागतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा, तुम्हाला तेही सांगून देतो की या ठिकाणी असणारं नॉन क्रिमिनल कोणकोणत्या कॅटेगरीसाठी असणारं गरजेचं आहे. बघा, तर याच्यासाठी पहिले असणारं VJA, त्याचबरोबर NT मधल्या सर्वच कास्ट B, C आणि D या तिन्ही असं असणारं नॉन क्रिमिनल लागतंय. त्याचबरोबर OBC कॅटेगरी, SBC कॅटेगरी आणि नवीन SEBC कॅटेगरी, या सर्व जे कॅटेगरी लिहिलेल्या आहेत या सगळ्यांना असणारं नॉन क्रिमिलियर असल्याशिवाय कास्ट सर्टिफिकेटचा फायदा नाही, एवढं लक्षात असू द्या. तुमच्याकडे नुसतं कास्ट सर्टिफिकेट असेल आणि नॉन क्रिमिलियर नसेल तर तुमचा त्या ठिकाणी असणारी जी गणना आहे ती ओपन मध्ये होते, एवढं लक्षात असू द्या. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी बनवून घ्या. ज्यांचं एक्सपायर झालं असेल, एक्सपायर कधी झालं असेल, 31 मार्च 2025 ला जर एक्सपायर झालेलं असेल तर ते पण कामाला येणार नाही. त्याच्यामुळं जर काढलं नसेल तर नॉन क्रिमिनल आता बनवून तयार ठेवा. ऐन वेळेला गर्दी होईल सेतू केंद्रामध्ये, याला निघण्यासाठी पण 8 दिवसाच्या वरचा टाइम लागतो. कारण का,
नॉन क्रिमिनल काढण्यासाठी अगोदर तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. तो काढायला जवळपास 3-4 दिवस आणि तिथून पुढे किती अर्जंटमध्ये हा म्हटलं तर 10 दिवसाच्या वर लगभग असणारा कालावधी लागतो. म्हणून जर काढलं नसेल तर काढा. त्याच्यानंतर आहे रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे, याला आपण डोमासाईल सर्टिफिकेट असं पण म्हणतो. तर हे पण नसेल तर काढून घ्या. या कारणामुळे माझ्या नजरेसमोर घडलेलं उदाहरण आहे की त्या ठिकाणी असणारं लागल्यानंतर पण जॉईन करून घेतले नाही, कारण त्याच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नव्हतं. म्हणून रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदार, गावातल्या ग्रामसेवकाचं, सरपंचाचं असेल, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. एक लक्षात असू द्या. जे असणार त्या ठिकाणी आता नवीन तर सगळे डिजिटल सिग्नेचरवाले आहेत, तर ते असेल तर खूप चांगलं. त्याच्यानंतर 12वी पासची TC किंवा बघा 12वी पासची लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणा किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणा, हे जर असेल तर उत्तम. नसेल तर कारण काय असतंय, कारण तुम्ही ती TC किंवा टी लिव्हिंग सर्टिफिकेट डिग्री कॉलेजमध्ये जमा केलेली असते, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे नसते. तर अशा वेळेस तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट काढणं आत्ताच काढायची नाही. हे कधी, हे जेव्हा भरती प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस असणार हे काढायचं आहे बोनाफाईड. आणि TC असेल तर त्याचा काही बोनाफाईड सर्टिफिकेटचा काही विषय राहणार नाही. पुढचा त्या ठिकाणी डॉक्युमेंट पाहूयात. हा महत्वाचा मुद्दा आहे, हा विशेष गोष्ट आहे. याला तुम्ही स्टार मारून पण त्या ठिकाणी असणार ठेवू शकता. नावात बदल असल्यास किंवा चुकीची स्पेलिंग असल्यास महाराष्ट्र शासनाचं राजपत्र, ज्याला आपण गॅजेट म्हणतो. आता नावात बदल म्हणजे कोणाकोणाच्या नावात बदल होतंय. पहिली तर गोष्ट, ज्या मुलींचं असणारं लग्न झालेलं आहे त्यांचं नाव आधार कार्डवर चेंज आहे, बरोबर, आणि बाकीच्या डॉक्युमेंट्सवर चेंज आहे. तर अशा वेळेस त्यांना महाराष्ट्र शासनाचं राजपत्र काढणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय असणारं नावात बदल म्हणजे आधार कार्ड मॅच नाही झालं तर त्यावेळेस असणारे आपली त्या ठिकाणी असणारं फजिती होऊ नये असं वाटत असेल तर महाराष्ट्र शासनाचं गॅजेट काढा. ज्यांचं लग्न झालेलं आहे पण नाव आधार कार्डवर बदललेलं आहे, बाकी डॉक्युमेंटवर तेच आहे, तर त्याच्यासाठी राजपत्र असणारं काढताय. कुठून काढतात, त्याची प्रोसेस काय असते, तर ते एक वेगळा विषय आहे, तो कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, चुकीची स्पेलिंग असल्यास कारण सांगतो. जसं बघा, एक नाव लिहिलं मी, समजा नामदेव नाव आहे उदाहरणादाखल, तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता NAMDEV पाहिजे. पण कसं आहे, पूर्वी त्या ठिकाणी असणारं लिहिणाऱ्यांनी व्यवस्थित न लिहिता समजा NAMDEO केलं असेल तरी या ठिकाणी असणारं गॅजेटची गरज पडू शकते. त्याच्यामुळं आपल्याला काढतील अशी कुठलीही संधी त्यांना देऊ नका. थोडीशी स्पेलिंग मध्ये वेगवेगळा असणारा फरक असेल तर ती स्पेलिंग मॅच करण्यासाठी गॅजेट काढणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाचं राजपत्र काढणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, आता हे सगळे ऑप्शनल म्हणा किंवा जे असणारे आहेत त्यांच्यासाठी, जसं होमगार्ड असेल तर होमगार्डचं सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही होमगार्ड मधून फॉर्म भरू शकत नाही किंवा होमगार्ड म्हणून तुम्हाला नियुक्ती दिल्या जात नाही. म्हणून हे जे त्या ठिकाणी सर्व लिहिलेले आहेत, अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही असणारे पात्र होत नाहीत. म्हणून हे चारही सर्टिफिकेट ज्यांच्याकडे समजा ज्यांना लागू होतंय ते त्या ठिकाणी त्यांनी मिळवून ठेवणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी, भूकंपग्रस्त जिल्हाधिकारी, अनाथ त्या असणाऱ्या अनाथालयाचा दाखला वगैरे त्यांना असतो. होमगार्ड त्या ठिकाणी समादेशक यांचं प्रमाणपत्र असतंय ते. पुढचा, आता ह्या पुढचे जे डॉक्युमेंट आहेत, महिला आरक्षण. आता ह्या महिला आरक्षण जे त्या ठिकाणी 33% आपण म्हणतो, ते महिला आरक्षण जे आहे ते महिला आरक्षण या ठिकाणी लागू असल्यास काढणं गरजेचं आहे. लागू असल्यास म्हणजे काही जिल्ह्यामध्ये SC ST ला देत नाहीत, काही जिल्ह्यामध्ये देतात. मी स्वतः या ठिकाणी असणाऱ्या आमच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीकडून हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये महिला आरक्षण भेटतंय पण त्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये भेटत नाही. तर जिथं भेटतंय, जिथं योग्य असणार तरतूद आहे, त्यांनी हे महिला आरक्षण सर्टिफिकेट काढून घ्या. OBC असाल, त्याचबरोबर इतर काही असाल तर त्याही वेळेस असणार, निघत असेल तुमच्या जिल्ह्यात तर काढा. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, जर तुम्हाला असणारा ड्रायव्हरचे फॉर्म भरायचे असतील तर त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचं आहे. त्याचबरोबर MACIT सर्टिफिकेट उपलब्ध असेल तर ठीक आहे, नसेल तर हरकत नाही. हे तुम्हाला लागल्यानंतरही लगभग असणारा मला वाटतं 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी दिला जातो. त्या ठिकाणी असणारं तुम्ही MACIT सर्टिफिकेट सादर करू शकता. आणि इतर समांतर आरक्षण याच्या व्यतिरिक्त तुमचं काय असेल, जसं की उदाहरणादाखल NCC सर्टिफिकेट आहे तुमचं, तर हे NCC सर्टिफिकेट असणारं तुम्ही
व्यवस्थित असणारं प्रमाणित किंवा खेळाडूचे प्रमाणपत्र आहेत. हे जे इतर समांतर आरक्षण म्हटलंय तर हे इतर समांतर आरक्षण त्या ठिकाणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी असणारे ते काढून ठेवू शकता किंवा प्रमाणित केले नसतील तर प्रमाणित करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, नसतील तर बनवून ठेवा. आलं लक्षात. आणि शेवटचा मुद्दा, जाहिरात कधी प्रसिद्ध होईल तर जाहिरात प्रसिद्ध लवकरच होईल. ते व्हॉट्सअपवर फिरणारा 29 ऑगस्टचा मेसेज हा खरा नाहीये, फेक मेसेज आहे, त्याच्यावर विश्वास नका ठेवू. पण लवकरच सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबर फर्स्ट वीक मध्ये तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होईल, ह्याच्यात काही शंका नाही. जास्त काही माहिती असल्यास या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा. फोन करून काही फायदा नाही, त्याच्यामुळे फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्ही तुमच्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा नक्की असणारा प्रयत्न करेल. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा सर्च करा समर्थ अकॅडमी भंडारा. तिथं तुम्हाला असणारी ही PDF जी आहे ही PDF असणारी तिथं मिळून जाईल. आलं लक्षात. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.